हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 8 ध्रुव महाराजांचा गृहत्याग आणि वनगमन. श्लोक क्रमांक आज आपला 40 आहे. आतापर्यंत काय झालेलं आहे की नारद मुनींनी बघितलंय की ध्रुव आलेला आहे घर सोडून. त्याला काय हवं आहे, आपल्या आजोबांपेक्षा पणजोबांपेक्षाही उच्च असं पद हवं आहे. तर नारद मुनी त्याला आधी म्हणजे ब्राह्मणत्वाचं बद्दल सांगतात की काय तू सहन केलं पाहिजे, मान अपमान हे सगळं. तेव्हा हा आणि थोडस ह्याच्याबद्दल पण सांगतात की हे जे तू हे करणार आहेस, आपलं तप करणार आहेस ते काय कठीण आहे खूप वगैरे. तेव्हा आपले ध्रुव महाराज सांगतात की काय आहे, मी कोण आहे, मी क्षत्रिय आहे, मी अपमान सहन करू शकत नाही, मी ते विसरूही शकत नाही. ते मला बदला घ्यायचाच आहे माझा अपमान जो हिनी केलाय माझ्या सावत्राईनी. तर मला माझी ही अपेक्षा आहे काय की मला असं उच्च पद पाहिजे. तर त्याप्रमाणे काय करा, 37 मध्ये ते सांगतात की तुम्ही मला तसं म्हणजे जसं मी आहे तर त्यानुसार मला काय करा, मी जीवनाचं ध्येय गाठू शकेल असं आचरण योग्य आणि प्रामाणिक पथ मला सांगा म्हणून सांगतात. आणि मग ते स्तुती करतात की तुम्ही ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि तुम्ही काय करता सगळ्यांना म्हणजे भगवंतांचा ज्ञानाचा प्रकाश देत फिरता जसे सूर्य आहेत. आणि मग मैत्रेय मुनी 39व्या बद्दल म्हटले की अशा तऱ्हेने ह्या दोघांचे संवाद झाले आणि मग नारद मुनींना खूप प्रेम दया दाटून आली या छोट्याशा मुलाबद्दल आणि त्याच्यावर अहेतुकी कृपा करण्यासाठी. अहेतुकी म्हणजे काय, कोणताही हेतू नाहीये नारद मुनींना की हा भक्त झाल्यावर मला काहीतरी देईल असं काही नाही. अहेतुकी प्रेमाने त्यांनी काय ठरवलं की ह्यांना आता आपण सर्वोत्तम आणि निष्णात उपदेश करायचा. म्हणून आता 40वा श्लोक आहे. नारद उवाच, जे नारद मुनी म्हणाले. ऋषी श्रेष्ठ नारद ध्रुव महाराजांना म्हणाले, भगवंतांच्या भक्तिमय सेवेच्या मार्गाचे अनुसरण तू करावेस. हा तुझी माता सुनीती हिने तुला दिलेला उपदेश तुझ्यासाठी सर्वथा योग्यच आहे. तुझ्या आईने जो तुला उपदेश दिलाय काय, भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या भक्तिमय सेवा म्हणजे डिव्होशनल सर्व्हिस, भक्तिमय सेवेच्या मार्गाचं अनुसरण, त्यानुसारच तू वाग. हा जो उपदेश आहे तोच सर्वतः तुला योग्य आहे. म्हणून तू आता भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे तल्लीन हो. प्रभुपाद तात्पर्यात समजवतात. आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे वाचण्याचा प्रयत्न करतोय तर ते समजण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देतील. ब्रह्मदेवांच्या निवासस्थानापेक्षा विशाल असे निवासस्थान आपणास प्राप्त व्हावे ही ध्रुव महाराजांची मागणी होती. या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेवांचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. का, कारण ते सर्व देवतांमध्ये प्रधान आहेत. परंतु ध्रुव महाराजांना त्यांच्याहून श्रेष्ठ स्थान हवे होते. यास्तव त्यांची इच्छा कोणत्याही देवतेच्या उपासनेने तृप्त होणार नव्हती. काय हे जे काय त्यांना देऊ शकतात ते कोण, फक्त भगवंत देऊ शकतात, कोणी देवता हे देऊ शकणार नाही. भगवद्गीतेत सांगितल्यानुसार देवतांद्वारे देण्यात येणारे लाभ सगळे कसे आहेत, क्षणभंगूर आहेत. आणि ध्रुव महाराजांना कसा लाभ हवा होता, चिरकाळ टिकणारा. शाब्बास. म्हणून नारद मुनींनी ध्रुव महाराजांना माता सुनीतीने सांगितलेला श्रीकृष्ण वा वासुदेव आराधनेचा मार्ग अनुसरण्यास सांगितले. म्हणून काय सांगितलं नारद मुनींनी, तुला जे तुझं मनाची इच्छा पूर्ण कोण, एकमेव भगवान श्रीकृष्ण करू शकतात. म्हणून त्यांचं आराधनाचा मार्ग तू अनुसर जसं तुझ्या आईने सांगितलंय. भगवान श्रीकृष्ण जेव्हा एखादी वस्तू प्रदान करतात तेव्हा ती भक्ताच्या अपेक्षेपलीकडची असते. म्हणजे भगवंत काय करतात, आपण कोणत्याही इच्छा घेऊन गेलो तरी भगवंत काय करतात, आपल्याला जे गरज आहे तेवढंच बरोबर आपल्याला पुरवतात. आणि जे वाईट खराब जर काय असेल तर ते साफसफाई पण भगवंतच करतात. म्हणजे काय, भगवंतांची आपण भक्ती केली का आपोआप अनवॉन्टेड ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या आपोआप दूर होऊन जातात. म्हणून असं दिलंय की भक्ताच्या अपेक्षेपलीकडे भगवंत भक्तांना देतात.
सुनीती आणि नारद मुनी दोघांनाही माहित होते की ध्रुव महाराजांची अपेक्षापूर्ती करणे कोणत्याही देवतेस अशक्यच होते. सुनीतीलाही माहिती होतं की या मुलाची अपेक्षा खूप आहे आणि नारद मुनींनाही माहिती आहे की हे काय भगवंतच पूर्ण करू शकणार आहेत. म्हणून त्या दोघांनी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेचा पथ म्हणजे मार्ग ध्रुव महाराजांनी अनुसरावा असा अनुरोध केला म्हणजे सांगितलं. दुसरं पॅरेग्राफ. नारद मुनींचा उल्लेख उपरोक्त श्लोकामध्ये भगवान असा करण्यात आला आहे. आता जर आपण 40वा श्लोक बघितला तर इथे दिलाय भगवान वासुदेव, पण हे वासुदेव भगवान बद्दल म्हटलं. मग कोणता श्लोक तर त्याच्या आधीचा आपण बघूयात. हा जो 39वा श्लोक आहे त्यात मैत्रेय मुनी म्हणतात तर पहिली ओळीचा शेवटचा शब्द आहे तो काय आहे, भगवान नारद तदा असं आहे. म्हणजे काय आहे, तेव्हा भगवान नारद मुनी बोलले असं आहे ते. तर इथे नारद मुनींना भगवान का म्हटलंय त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. नारद मुनींचा उल्लेख भगवान असा करण्यात आला आहे कारण ते कोणासही साक्षात भगवंताप्रमाणेच आशीर्वाद देऊ शकतात. जसं भगवंत आशीर्वाद देऊ शकतात तसेच आशीर्वाद नारद मुनीही देऊ शकतात. म्हणून त्यांना भगवान म्हटलंय. ते म्हणजे नारद मुनी हे ध्रुव महाराजांवर अतीव संतुष्ट झाले होते, खूप संतुष्ट झाले होते आणि ध्रुव महाराजांना हवी असलेली कोणतीही गोष्ट ते तात्काळ प्रदान करू शकत होते. परंतु असे करणे हे काही आध्यात्मिक गुरूंचे कर्तव्य नाही. म्हणजे काय, एखाद्या भक्तानी मागितले, एखाद्या शिष्याने केली ताबडतोब देणं हे काही आध्यात्मिक गुरु करत नाही. आध्यात्मिक गुरु काय करतात, त्याला भगवंतांच्या सेवेत जोडतात. शास्त्रांमध्ये वर्णिलेल्या योग्य भक्तिमय सेवेत शिष्याला निमग्न करणे हे आध्यात्मिक गुरूंचे कर्तव्य आहे. शिष्याची इच्छा कोणतीही असो, आध्यात्मिक गुरु काय करतात, ते आपल्या शिष्याला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये निमग्न करतात म्हणजे जोडतात, शिकवतात त्याला भक्ती. त्याचप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर साक्षात श्रीकृष्णच अर्जुनाच्या समोर उपस्थित होते. आता काय आहे, प्रभुपाद भगवद्गीतेतलं उदाहरण देतात की काय आहे, जे कुरुक्षेत्राचं युद्ध झालं होतं जिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तिथे काय होतं खरं तर की जरी युद्ध केल्याविनाच विरुद्ध पक्षावर विजय मिळवण्याच्या सर्व सुविधा भगवंत अर्जुनाला प्रदान करू शकत होते, पण भगवंतांनी तसं केलं नाही. भगवंत काय म्हटले, त्याऐवजी त्यांनी म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा दिली. म्हणजे भगवंत म्हटले मी आहे पण तुला कार्य हे तुझी कर्तव्य ही केलीच पाहिजे, तू तुझी कर्तव्य कर मग तुला ते फळ मिळेल. असंच भगवंत काही देत नाहीत. याच प्रकारे नारद मुनींनी ध्रुव महाराजांना इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी भक्तिमय शिस्तबद्धतेचे पालन करण्यास सांगितले. कशी कर भक्ती, शिस्तीत कर. म्हणजे काय, आज केली उद्या नाही, परवा केली तेरवा नाही, अशी खंडित भक्ती नाही. हरिभाव. श्लोक क्रमांक 41. भाषांतर. धर्म, आर्थिक विकास, इंद्रिय तृप्ती आणि अंततः मोक्ष या 4 पुरुषार्थांची फळे प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मनुष्याने भगवंतांची भक्तिमय सेवा करावी. तर हे नारद मुनी ध्रुवांना आणखीन उपदेश करतायत पुढे. कारण त्यांच्या चरणकमलांची आराधनाच या सर्व पुरुषार्थांची पूर्ती करू देते. म्हणजे काय, मनुष्याने काय केलं पाहिजे, भगवंतांची भक्तिमय सेवा केली पाहिजे. का, कारण की भगवंतांच्या चरणकमलांची आराधना म्हणजेच भक्ती केल्यामुळे काय, हे जे 4 पुरुषार्थ सांगितले धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ह्याचं काय होतं, पूर्ती होते म्हणजे ते फलित होतात. कसं आहे ते प्रभुपाद तात्पर्यात सांगतात आपल्याला, कसं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे कसं काय भगवंतांना शरण गेल्यावर पूर्ण होतं ते आपण तात्पर्यात वाचूया. भगवद्गीतेत म्हटले आहे की केवळ परम भगवंतांच्या अनुमतीनेच म्हणजे परवानगीनेच देवता वर प्रदान करू शकतात. म्हणजे काय आहे,
वरदान कोण देऊ शकतं, देवता कधी देऊ शकतात, भगवंतांची परवानगी असेल तेव्हाच, तरच देऊ शकतात. म्हणून एखाद्या देवतेच्या संतुष्टी प्रित्यर्थ जेव्हा यज्ञ केला जातो, खरा यज्ञ कोणासाठी करायचा असतो? यज्ञ म्हणजे काय? विष्णूसाठी. भगवंतांच्या संतुष्टीसाठीच यज्ञ करायचा असतो, बरोबर ना? म्हणजे काय आहे, खरा यज्ञ भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचा. पण एखादा जर एखाद्या देवतेच्या संतुष्टीसाठी करतोय तर तो यज्ञ कोणी बघायला पाहिजे? भगवंतानी बघायला पाहिजे. म्हणून तिथे बाजूला, यज्ञाच्या बाजूला नारायण शिला किंवा शालिग्राम शिला ती ठेवली जाते. म्हणजे भगवंतांना त्या रूपात तिथे ठेवलं जातं. वास्तविकपणे भगवंतांच्या अनुमतीविना देवता कोणताही वर कोणाशी देऊ शकत नाहीत. कारण देवता काय आहेत? भगवंतांच्या विश्वासू सेवक आहेत. त्यांना सर्व शक्ती त्याआधी भगवंतांमधून आल्यात आणि त्यांना सर्व शक्ती भगवंतांकडूनच मिळते आहे. यास्तव म्हणजे म्हणूनच नारद मुनींनी असा उपदेश दिला की मनुष्याने अगदी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 तत्वांच्या प्राप्तीसाठी देखील भगवंतांकडे जावे, त्यांची प्रार्थना करावी आणि आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात अशी मागणी भगवंतांच्या चरणकमलाशी करावी. म्हणजे काहीही पाहिजे तुम्हाला, कुठची पण इच्छा आहे तर भगवंतांकडेच जा. हीच खरी बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमान मनुष्य एखाद्या गोष्टीची याचना करण्यासाठी कधीही देवतांकडे जात नाही. तो सर्व वरदानांचे मूळ कारण असणाऱ्या भगवंतांकडेच जातो. म्हणजे भगवंतच देणार आहेत. शेवटी देवदेवता देतात आपल्याला काही, तर ते भगवंतांकडूनच घेऊन देतात. तर मग सरळ भगवंतांकडे का जाऊ नये? भगवंत देत आहेत तर, असं सांगितलं झालं इकडे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटले आहे की कर्मकांडात्मक विधींचे आचरण करणे म्हणजे वस्तुतः धर्म नव्हे. म्हणजे भगवद्गीतेत जरा एकच मिनिट 3.26 जर बघितलं आपण, 3.26 ह्याच्यात काय सांगितलेलं आहे की ह्याचा अर्थ आहे नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित हो. एक मिनिट, तात्पर्यात प्रभुपाद वेदांबद्दल सांगतात ते वाचते आधी. की इथे सांगितलं ना, ह्या आपण आता जो पॅरेग्राफ वाचत होतो काय, भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे की कर्मकांडात्मक विधींचे आचरण करणे म्हणजे वस्तुतः धर्म नव्हे. त्याच्याबद्दल इथे दिलंय. भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 26 याच्या तात्पर्यात दिलाय. वेदेश्य सर्वेर अहमेव वेद्यः. हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे. म्हणजे काय, सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्यांविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश काय आहे? जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे. तर म्हणून इथे सांगितलेलं आहे की कर्मकांडात्मक विधींचे आचरण करणे म्हणजे खरा धर्म नाही. म्हणजे खरं काय, वेद काय सांगतात, हे कर्मकांड करा, पण त्याच्या मागचा हेतू काय आहे? भगवंतांना संतुष्ट करणं. कर्मकांडांसाठी हा यज्ञ करा, यज्ञ आहे भगवंतांना संतुष्ट करणं. पण ते लोक ते भगवंतांना संतुष्ट करणं ही ओळ विसरूनच जातात. ते काय, कर्मकांडातच की मी हे देईन मग ते मिळेल, व्यापारी वृत्तीतच अडकून पडतात. ठीक आहे. मग कर्मकांडात्मक म्हणजे प्रगती करण्यासाठी, आध्यात्मिकतेसाठी ते जातच नाहीत. म्हणून इथे दिलेलं आहे की कर्मकांडात्मक विधींचं आचरण करणं म्हणजे खरा धर्म नाही. खरा धर्म काय आहे? भगवंतांच्या चरण कमलांना, पुढे वाचते तात्पर्यात आता चालू आहे त्यात, भगवंतांच्या चरण कमलांना शरण जाणे हाच वास्तविक धर्ममार्ग आहे. जसं आपण भागवतमचा जर पहिला स्कंद बघितला तर 2रा अध्यायातला 6वा श्लोक जो आहे त्यात दिलेला आहे सवे पुंसा परो धर्मो. पुंसा म्हणजे मनुष्य, काय आहे? परो धर्म, मनुष्याचा परम धर्म, सर्वात उच्च धर्म काय आहे? यतो भक्तीर अधोक्षजे. अधोक्षज म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची काय करायची? भक्ती करायची. कशी भक्ती करायची? अहैतुकी आणि अप्रतिहता. काय आहे? काही शक्यतो काय आहे? तुम्ही भगवंतांकडे काही मागू नका.
अशी म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे असं करू नका. अहेतुकी भक्ती आणि अप्रतिहता. मेनली कशी पाहिजे तुमची भक्ती? अप्रतिहता, म्हणजे त्याच्यात खंड नको. आज केली उद्या नाही, 4 दिवस केली परवा नाही, असं नाही. अहेतुकी अप्रतिहता यांनी काय होतं? ययात्मा सुप्रसिद्धती. जर अशी भक्ती जीवाने केली तर तो जीवात्मा काय होतो? समाधानी होतो. कारण की काय? तीच सर्वात त्याला आचरण योग्य आहे. म्हणजे भक्ती करणं हेच मनुष्यासाठी खरा मार्ग आहे. तर हेच दिलेलं आहे. ज्याने खऱ्या अर्थाने भगवंतांच्या चरणारविंदांची शरण घेतली आहे, म्हणजे चरण कमलांची शरणागती पत्करली आहे, त्याने आपल्या आर्थिक विकासार्थ निरनिराळे प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आधी आता धर्म बघितला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याबद्दल या पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद सांगतात. धर्म काय आहे? मनुष्याने धर्मानुसार वागावं. धर्म काय आहे? नुसतं कर्मकांड करायचं का? नाही. धर्म म्हणजे भगवंतांना शरण जाणं. मग अर्थ काय आहे? अर्थ म्हणजे काय? आर्थिक प्राप्ती करायची. आपला काय जो धंदा आहे, नोकरी आहे त्यामध्ये. तर जेव्हा आपण मनुष्य जेव्हा भगवंतांना शरण जातो त्यावेळी काय करतो? तो वाईट कार्य करत नाही. तो शक्यतो काय करतो? भगवंतांना केंद्रित ठेवूनच कार्य करतो. त्यामुळे तो आर्थिक विकास जो करतो त्यासाठी निराळे प्रयत्न काही करत नाही. तो नियमितपणे आपलं सकाळी उठतो, भगवंतांचं स्मरण करतो आणि कामाला नोकरीला जातानाही तो भगवंतांचं स्मरण करतो की हे भगवंता, हे जे कार्य मी करणार आहे ते कसं आहे? ही माझी ड्युटी आहे, हे कर्तव्य म्हणून मी करतोय. पण स्मरण कोणाचं आहे? मनात भगवंतांचं आहे. अशा रीतीने काय करतो? तो वेगळे प्रयत्न करत नाही. त्याच्या आपोआपच भक्ताचं काय होतं? त्याचं सगळं सुरळीतपणे त्या कार्य चालत राहतात. तो आपली कर्तव्य पूर्ण करत राहतो. आर्थिक विकासासाठी त्याला वेगळे प्रयत्न करायचा प्रश्नच येत नाही. कारण त्याच्या जीवनाचा अर्थ मिळवण्यातही, म्हणजे पैसा मिळवण्यातही त्याचा केंद्रबिंदू कोण आहे? भगवंत आहे. पुढे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत रममाण असणाऱ्या भक्ताला आता काय? धर्म झाला, अर्थ झाला, मग काय असतं? काम, म्हणजे इच्छा. ही इच्छा पूर्ण, ती इच्छा पूर्ण, ह्याच्याबद्दल सांगितलं की जो भगवंतांच्या सेवेत रममाण आहे त्या भक्ताला त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या प्रयत्नात कधीच निराश केले जात नाही. त्याला जर आपली इंद्रिय तृप्त करायची इच्छा असेल तर श्रीकृष्ण त्याची ती इच्छा पूर्ण करतात. म्हणजे बघा, जेव्हा भक्ती देतो तेव्हा काय असतं? तेव्हा आता बघा, तुम्हीच आता विचार करा की इतकी वर्ष झाली, आता हरे कृष्ण मध्ये आपण जो प्रसाद खाल्लाय, अशी चव आधी कधी खाल्ली होती का? एवढं भारी, एवढी व्हरायटी कधीच नाही. म्हणजे काय आहे? भगवंतांची जशी आपण भक्ती करायला लागतो सगळं आपल्याला इतकं विपुल प्रमाणात मिळतं. भक्त एवढं सगळं आपल्याला भगवंत देतात की काय आहे? आपल्या सगळ्या इच्छा अशा आपोआप तृप्त होऊन जातात. खूप एखाद्याला खूप स्वतः सजायची इच्छा असते, पण जेव्हा तो भगवंतांना सजवतो तेव्हा काय होतं? तो भगवंतांना बघूनच तृप्त होऊन जातो. बरोबर? किंवा एखाद्याला इच्छा आहे की मला रोज गजरा घालायचा आहे, तर ती इच्छा तो शुद्ध कशी करतो? तो छान गजरा बनवतो, भगवंतांना अर्पण करतो आणि मग भगवंतांचा प्रसाद म्हणून तो स्वीकारतो. त्यामुळे काय आहे? त्याची जी धर्म झाला, अर्थ झाला, काम, हे कामना पण कशा होतात? आपोआप पूर्ण होतात. कारण तो काय करतो? भगवंतांच्या सेवेत सगळी आपली इंद्रिय लावतो आणि भगवंतांच्या सेवेत इंद्रिय लावली का ती आपोआप कशी होतात? तृप्त होऊन जातात. ठीक आहे? मग झाला धर्म, अर्थ, काम आणि मग एक तो मोक्ष. मोक्षाविषयी सांगायचे तर भगवत सेवेमध्ये सर्वतोभावे निमग्न असणारा प्रत्येक भक्त अगोदरच मुक्त झालेला असतो, म्हणून त्याच्या मोक्षासाठी त्याने निराळे प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही. मोक्ष म्हणजे काय? जन्म, मृत्यू, जरा, व्याधीच्या या सगळ्या चक्रातून, त्रितापातनं बाहेर पडणं. पण जो चांगली भक्ती करतोय त्याला माहितीये मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, आणि तो आत्मा स्तरावर राहून जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा तो द्वंद्वात्म मुक्त होतो. सर्व कोण हा मान देतोय, तो मान देत नाहीये, अपमान करतोय, सुख झालं, दुःख झालं, तरी काय होतो? हळूहळू भक्त कसा होतो? एक स्थिर व्हायला लागतो. आणि त्यामुळे काय आहे? तो त्यातही भगवंतांची सेवा करत आपल्याला ज्या आपल्या गुरूंनी आज्ञा दिल्या त्याप्रमाणे आचरण करत
तो या जगातही कसा राहतो, शांत आणि संतुष्ट राहतो. त्यामुळे त्याला मोक्षाची वगैरे काही अपेक्षा नसते. भक्त काय म्हणतो उलट, जसं मी काय व्हायला पाहिजे, मला काय मुक्ती मिळायलाच पाहिजे असं नाही. भक्त काय म्हणतो, मला अगदी कुठेही भगवंत द्या तुम्ही, फक्त काय आहे तुमच्या तुमचे जे भक्त आहेत त्यांच्याकडे द्या. अगदी कीट जन्म जरी माझा झाला, किडा झाला तरीही चालेल, भक्ताच्या घरी असू दे. म्हणजे भक्त जो उष्ट खाऊन टाकून देईल जे पत्रावर, ती काय करेल मी, ती चाखेन आणि मला कृष्ण प्रसाद म्हणजे भक्तांचा महा मिळेल मला. पण जर मला तुम्ही ब्रह्माचं पद दिलं पण तुम्ही नाही आहेत माझ्या जीवनात, तर मला काही उपयोग नाही. म्हणजे मोक्षासाठी भक्त कधीच प्रयत्न करत नाही. पुढचं पॅरेग्राफ. याच कारणास्तव म्हणजे म्हणूनच नारदांनी ध्रुव महाराजांना वासुदेव भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन त्यांच्या मातेने म्हणजे ध्रुवांच्या मातेने दिलेल्या उपदेशानुसार स्वतःला भगवत सेवेमध्ये रममाण करण्याचा आदेश दिला. कारण त्यांची इच्छा पूर्ण करण्यास काय सर्वोच्च पद हवं होतं ध्रुवांना, ती इच्छा पूर्ण होण्यास तोच एक मार्ग सहाय्य करू शकणार होता. काय, भगवत सेवेत रममाण होणे. भगवंतांच्या सेवेत लागल्याबरोबर काय होतं, सर्व इच्छा होतात त्या मार्गी लागतात बरोबर. ते आपण पुढे वाचूच कसं होतं या इच्छांबद्दल ते. या श्लोकामध्ये नारद मुनींनी भगवंतांची भक्तिमय सेवा हाच एकमेव मार्ग असल्याचे विशेष जोर देऊन सांगितले आहे. दुसऱ्या शब्दात, एखादा मनुष्य जरी ऐहिक कामनांनी म्हणजे भौतिक कामनांनी भरलेला असला तरी तो भगवंतांची भक्तिमय सेवा करणे चालूच ठेवू शकतो आणि त्याच्या सर्व ऐहिक इच्छा खचितच पूर्ण होतील. भगवंत बरोबर त्याच्या इच्छा पूर्ण करतात. 42वा श्लोक. काही शंका वगैरे आहे तर नाहीतर पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. प्रिय बाळ, नारद मुनी प्रेमाने ध्रुवाला म्हणतात, म्हणून मी तुझे कल्याण इच्छितो. यमुनेच्या तटावर एक मधुवन नामक पवित्र वन आहे. तेथे तू जा आणि स्वतःला शुद्ध कर. लगेच डायरेक्ट सांगतायत, काय कर तू, तुझं कल्याण इच्छितो मी. यमुनेच्या तटावर एक सुंदर मधुवन आहे, पवित्र वन आहे, तिकडे जा, स्वतःला शुद्ध कर, स्नान कर आणि पुढे काय काय दिलंय ते सगळं आचरण कर. केवळ तेथे गेल्यानेही मनुष्य भगवंतांसमीप जातो. असं म्हटलं जातं. हे जे वृंदावन, मधुवन ही जी 12 वन आहेत तिथे काय आहे, भगवान श्रीकृष्णांचा कायम वास असतो, निवास असतो असं म्हटलं जातं. म्हणून म्हटलंय की तेथे गेल्यानंतर मनुष्य भगवंतांच्या समीप जातो. समीप म्हणजे जवळ जातो, कारण स्वतः भगवंत तेथे नित्य निवास करतात. तात्पर्य, नारद मुनी आणि सुनीती या दोघांनीही ध्रुव महाराजांना पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करण्याचा उपदेश दिला. परमपुरुषाची ही आराधना कशी त्वरित फलद्रूप म्हणजे फलित होईल याविषयी नारद मुनी आता विशेष करून अगदी नेमके मार्गदर्शन करीत आहेत. काय काय करायचं ते सगळं सांगतात. ध्रुव महाराजांनी यमुनेच्या काठावरील मधुवन नामक वनात जावे आणि तेथे आपली आराधनेची तथा ध्यानाची प्रक्रिया चालू करावी असे ते सांगतात. त्यांना काय करायचंय, ध्यान करायचंय, ती प्रक्रिया सुरू करायची. पुढचा पॅरेग्राफ. स्वतःच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्वरित प्रगती करता यावी यासाठी भक्ताला तीर्थस्थळांपासून विशेष लाभ मिळतो. जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर तीर्थस्थळी नेहमी जावे असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण सर्वत्र वास करतात, पण तरीही पवित्र तीर्थस्थळी त्यांचे सानिध्य प्राप्त करणे अतिशय सोपे आहे. भगवंत कसे आहेत, भगवंत सगळीकडे उपस्थित आहेत. पण काय आहे, पवित्र तीर्थस्थळी काय होतं, एकतर भगवंतांची भक्ती करणारे सगळे भक्त पण भेटतात. तिथे भगवंतांचे सानिध्य प्राप्त करणे अतिशय सोपे आहे, कारण अशा तीर्थस्थळी महान ऋषीमुनींचा वास असतो म्हणजेच निवास असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझे भक्त ज्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी माझ्या दिव्य कार्यांचे यशोगान करीत आहेत, त्या ठिकाणी मी निवास करतो. जसं म्हणतात भगवंत, यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदः. नारदा,
मी कुठे आहे भगवंत म्हणतात, जिथे माझे भक्त माझ्या दिव्य कार्यांचं यशोगान करतात तेथे मी उपस्थित असतो. भारतामध्ये अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि त्यामध्ये बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर, जगन्नाथपुरी ही विशेष प्रमुख आहेत. तर आपण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असं बघितलं तर उत्तरेला आहे बद्रीनाथ, मग पश्चिमेला आहे द्वारका, खाली साऊथ म्हणजे काय दक्षिणेला आहे रामेश्वर आणि पूर्वेला आहे ओरिसामध्ये जगन्नाथपुरी. ठीक आहे. मी काही चुकीचं बोलले का? हा, पश्चिमेला द्वारका आहे आणि पूर्वेला जगन्नाथपुरी आहे. पश्चिमेला द्वारका आहे. तर या तीर्थक्षेत्रांना 4 धाम म्हणतात. धाम म्हणजे मनुष्य जेथे त्वरित भगवंतांशी संपर्क साधू शकतो ते ठिकाण. भगवत प्राप्तीच्या उद्देशाने बद्रीनारायण या तीर्थस्थळी जाण्यासाठी आता उत्तर दिशेचं सगळं प्रभुपाद सांगतात. आता ध्रुवाला कुठे पाठवलंय? उत्तर दिशेला. हे आपलं वृंदावन कुठे आहे? उत्तर भारतात आहे. त्याच्याबद्दल सगळं चाललंय आता की भगवत प्राप्तीच्या उद्देशाने बद्रीनारायण या तीर्थस्थळी जाण्यासाठी आपल्याला हरिद्वार मार्गेच पुढे जायला लागते. त्याचप्रमाणे प्रयाग आणि मथुरा यांसारखी इतर तीर्थस्थळेही तेथे आहेत. या सर्वांमध्ये वृंदावन हे तीर्थक्षेत्र सर्वश्रेष्ठ आहे. उत्तर दिशेलाच आहे ते. आध्यात्मिक जीवनामध्ये मनुष्य जोपर्यंत अतिप्रगत नसतो तोपर्यंत त्याने अशा पावन क्षेत्री निवास करून तेथे भक्तिमय सेवेचे आचरण करावे असे सांगण्यात येते. काय जिथपर्यंत तो खूप प्रगत झाला नाही तिथपर्यंत त्यांनी काय करावं? वेगवेगळे तीर्थस्थळी जाऊन काय करायचं? भक्तिमय सेवेचं आचरण करावं. पण आता नारद मुनी त्यांच्याबद्दल सांगतात. नारद मुनी तर काय अतिशय प्रगत आहेत. त्यांच्याबद्दल काय मग? तथापि प्रचार कार्यात मग्न असणारे नारद मुनींसारखे भक्त कुठेही भगवत सेवा करू शकतात. कधी कधी ते अगदी नरक लोकी देखील जातात. नरकावस्थेचा नारद मुनींवर मुळीच प्रभाव पडत नाही. म्हणजे नरकात जी अवस्था आहे त्याचा परिणाम नारद मुनींवर होत नाही. का? कारण भक्तिमय सेवेमधील अतिशय महत्वपूर्ण कार्यामध्ये ते निमग्न आहेत. त्यांच्यावर कोणाचाच परिणाम होत नाही कारण ते भक्तीत इतके मग्न आहेत. आणि ते काय करतात? उलट ते स्वतःचा सहवास संघ इतरांना देतात. त्यांनी केलेल्या म्हणजे नारद मुनींनी केलेल्या विधानानुसार मथुरा जिल्ह्यातील वृंदावन क्षेत्रात अद्यापि अस्तित्वात असलेले मधुवन हे सर्वात पवित्र तीर्थस्थळ आहे. अनेक संत पुरुष सद्यस्थितीत म्हणजे आताही तेथे निवास करून भगवंतांची भक्तिमय सेवा करीत आहेत. आता पूर्ण प्रभुपाद पुढच्या पॅरेग्राफला वृंदावनचा सगळं माहिती देतात. वृंदावनाच्या परिसरात एकूण 12 वने आहेत. बघा मी बरेचदा सांगितलंय की यमुनेच्या एका तीराला 5 वन आहेत, दुसऱ्या तीराला 7 वन आहेत. त्याचं सगळं येतंय आता. भारताच्या सर्व भागांमधून यात्रेकरू येथे एकत्र येतात वृंदावनला आणि या सर्व 12 वनांना भेट देतात. ही वनांची नावं आहेत. तर भद्रवन, बिल्ववन, लोहवन, भांडीरवन आणि महावन ही 5 वने यमुनेच्या पूर्व तटावर आहेत. यमुनेच्या एका बाजूला आहेत. मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, काम्यवन, खदिरवन आणि वृंदावन ही 7 वने यमुनेच्या पश्चिम तटावर आहेत. या 12 वनांमध्ये वेगवेगळे घाट किंवा स्नानांसाठी जी ठिकाणे आहेत ते सर्व घाट पुढील प्रमाणे: अविमुक्त, अधिरूढ, गुह्यतीर्थ, प्रयागतीर्थ, कनखल, तिंदुक तीर्थ, सूर्यतीर्थ, वटस्वामी, ध्रुव घाट. हा जो 9वा ध्रुव घाट आला त्याच्याबद्दल आता प्रभुपाद कंसात माहिती देतात. या ठिकाणी फळाफुलांची सुंदर झाडे आहेत. हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे कारण ध्रुव महाराजांनी येथे एका विशिष्ट ठिकाणी ध्यानधारणा आणि खडतर तपश्चर्या ही केली होती. पुढे ऋषितीर्थ, मोक्षतीर्थ, बुधतीर्थ, गोकर्ण, कृष्णगंगा, वैकुंठ, असीकुंड, सामुद्रिक कूप, अक्रूरतीर्थ. इथे लिहिलंय अक्रूराच्या रथातून कृष्ण आणि बलराम मथुरेला जात असताना त्या तिघांनीही येथे स्नान केले होते.
याज्ञिक विप्रस्थान, कुब्जा कूप, रंगस्थळ, मंचस्थळ, मल्लयुद्धस्थान आणि दशाश्वमेध हे सगळे काय घाटांची नावं सांगितलेली आहेत. तर 43वा श्लोक. नारद मुनी पुढे म्हणाले, प्रिय बाळ, कालिंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यमुनेच्या पाण्यात तू प्रतिदिन 3 वेळा स्नान कर. आता काय मधुवन हे कशा आहे, यमुनेच्या तीरावरच आहे. त्यामुळे सांगितलंय की तिथे तू काय कर, या यमुना नदीत 3 वेळा स्नान कर रोज. कारण ते पाणी अतिशय पवित्र, शुद्ध आणि स्वच्छ आहे. स्नान केल्यानंतर तू अष्टांग योगाच्या आवश्यक नियामक तत्वांचे आचरण कर आणि नंतर शांत व निश्चल स्थितीत आपल्या आसनावर बस. काय सांगितलं, अष्टांग योग. आपण अष्टांग योगाचं मध्येच बघितलं होतं बघा, आठवतंय का तुम्हाला? आपण सगळं ते यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे बघितलं होतं. त्याच्यात हे सगळं येतं जे आता आहे. मी 1 मिनिटात ते वाचते म्हणजे तुमची रिव्हिजन होईल आणि ते सगळं आपल्याला पुढे येतंय. यम म्हणजे काय, 5 सामाजिक नैतिकता आहेत. त्यात काय येतं, अहिंसा येते. अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने पण आपण कोणतीही अहिंसा करायची नाही, म्हणजे हिंसा करायची नाही. अहिंसेचं पालन करायचं. सत्य, सत्य म्हणजे काय, परम सत्य जे भगवंत आहेत त्यांच्याशी आपल्याला जोडलं जायचंय. अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही, इतरांची कोणतीही वस्तू घ्यायची नाही. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य म्हणजे काय, इंद्रिय तृप्ती करायची नाही, संयम ठेवायचं. आणि चेतनेला ब्रह्मस्तरावर ठेवणं म्हणजे काय, शारीरिक स्तरावर न राहता आध्यात्मिक आपल्या आत्मास्तरावर राहणं. मग पुढे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय, अनावश्यक संचय कोणताही ठेवायचा नाही, करायचा नाही. हे झाले सगळे यम. नियम, नियम मध्ये काय, व्यक्तिगत नैतिकता म्हणजे 5 स्वतः काय गोष्टी करायच्या. शौच, शौच म्हणजे शुद्ध राहणं शरीर आणि मनाने. जसं आता हे 3 वेळा स्नान करून शरीर आणि जप करून मन शुद्ध होईल तसं. मग संतोष राहणं म्हणजे काय, समाधानी राहणं. तिसरं आहे तप. तप म्हणजे शिस्तीत हे कर सांगितलं बघा त्यांना, मगाशी आपण वाचलं ते तप, शिस्तीत सगळं करायचं. मग आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे आत्मचिंतन म्हणजे काय करा, भगवंतांचं नामस्मरण करायचं, आत्मचिंतन. मग आहे ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, ईश्वरांप्रती पूर्ण समर्पण म्हणजे काय, भगवंतांची ही जे करताय ध्यान त्यात काय आहे, पूर्ण श्रद्धा हवी की हे काय आहे मी जे करतोय त्याच्यावर पूर्ण विश्वास हवा. मग पुढे आहे म्हणजे यम झालं, नियम झाला. आता आसन. आसन म्हणजे एक विशिष्ट आसनात बसायला सांगतात ते. नंतर आहे प्राणायाम म्हणजे काय, श्वासाचं. आता पुढे नारद मुनी म्हणतील की कसे तू प्राणायाम कर ते सांगतील. मग पुढे आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, इंद्रियांना केंद्रित कर, मन विचलित होऊ देऊ नको. मग धारणा कर. धारणा म्हणजे काय, मन एकाग्र कर. ध्यान. नंतर ध्यान म्हणजे काय, धारणेची पुढची स्टेप, आणखी जास्त वेळ मन एकाग्र करणं भगवंतामध्ये. आणि अगदी शेवटी आहे समाधी. त्यात काय आहे, भगवंतांच्या चिंतनात निमग्न होणे. हे सगळे काय आहेत, अष्टांग योगाच्या हे सगळे 8 स्टेप आहेत. हे सगळं आपल्याला आता येईल बघा ह्याच्यात. इथे ह्याच्यात सांगितलंय की काय, तू अंतर्बाह्य शुद्ध हो. ह्याच्यात काय दिलंय, तू स्नान कर 3 वेळा आणि मग अष्टांग योगाच्या आवश्यक नियामक तत्वांचं आचरण कर. नंतर शांत आणि निश्चल ठिकाणी आपल्या आसनावर बस. तात्पर्यात प्रभुपाद समजवत आहेत. या विधानावरून असे दिसून येते की ध्रुव महाराजांचा अष्टांग योग नामक योग पद्धतीचा अभ्यास कसा करावा याविषयी उपदेश पूर्वीच प्राप्त झाला होता. म्हणजे काय, त्यांना सगळं माहिती आहे ध्रुवांना. या योग पद्धतीचे वर्णन आमच्या भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथामधील ध्यान योग नामक अध्यायामध्ये केलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये ह्याचं सगळं वर्णन येतं भगवद्गीतेमध्ये. अष्टांग योग पद्धतीमध्ये मनुष्य आपले मन स्थिर करणे आणि मग ते भगवान विष्णूंच्या रूपावर एकाग्र करणे या गोष्टीचा अभ्यास करतो. म्हणजे काय, ह्यात काय करतो, मन स्थिर करतो आणि ते मन कुठे केंद्रित करतो, भगवंतांच्या रूपावर एकाग्र करतो.
याचे विस्तारित वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात येईल. या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की अष्टांग योग म्हणजे शारीरिक कसरती नव्हेत, तर भगवान विष्णूंच्या रूपावर मन एकाग्र करण्याचा अभ्यास आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की मनुष्याने आपल्या आसनावर बसण्यापूर्वी स्वच्छ आणि पवित्र पाण्यामध्ये 3 वेळा स्नान करून स्वतःला शुद्ध केले पाहिजे. यमुनेचे जल स्वाभाविकतः अतिशय निर्मळ आणि शुद्ध आहे आणि म्हणून जर एखाद्याने त्या पाण्यात दिवसातून 3 वेळा स्नान केले तर निश्चितपणे त्याचे मोठ्या प्रमाणावर बाह्य शुद्धीकरण होईल. हे झालं बाह्य शुद्धीकरण. म्हणून नारद मुनींनी ध्रुव महाराजांना यमुना तीरी जाऊन बाह्यतः शुद्ध होण्याचा उपदेश केला. अष्टांग योगाच्या यथाक्रम अभ्यास प्रक्रियेचा हा एक भाग आहे, स्वतःला शुद्ध करणं ते. मग आता 44वा श्लोक जाऊया ना पुढे. काही शंका नाहीये ना? भाषांतर. आपल्या आसनावर स्थित झाल्यावर 3 प्रकारच्या श्वासोच्छवासांचा अभ्यास कर. बघा ते प्राणायाम ते. अशा रीतीने हळूहळू प्राणवायू, मन आणि इंद्रिये नियंत्रित कर. काय काय इंद्रियत कर? हे कर श्वासोच्छवास आहे जो प्राणवायू आहे, ऑक्सिजन. हा प्राणवायू काय कर? नियंत्रित कर, म्हणजे तुझा श्वास नियंत्रित कर. मग मन शांत आणि इंद्रिय ती काय सगळी नियंत्रित कर. सर्व प्रकारच्या सांसारिक कल्मशांमधून स्वतःला मुक्त कर. कुठचेच बाकीचे विचार तुझ्या मनात येऊ देऊ नको. एकच विचार काय? आणि मोठ्या धैर्याने पुरुषोत्तम भगवंतांचे ध्यान करण्यास प्रारंभ कर. एकच काय विचार? भगवंतांचं ध्यान करणं. आणि तेही कसं? मोठ्या धैर्याने. असं नाही की अरे एवढं 4 दिवस झाले, अरे अजून कसे नाही भगवंत प्रसन्न होत, असं नाही. तुला धैर्य ठेवावं लागेल. बरोबर? तात्पर्य. या श्लोकामध्ये संपूर्ण योग पद्धतीचे वर्णन सारांश रूपाने केले आहे आणि चंचल मन नियंत्रित करण्यासाठी श्वासोच्छवास संयमित करण्यावर विशेष जोर देण्यात आला आहे. बघा, आपलं जेव्हा मन चंचल असतं ना तेव्हा श्वास पण फास्ट असतो, पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा श्वास एकदम मंद गतीने चालत असतो. मन स्वभावतः सदैव अस्थिर असते. का? कारण ते चंचल आहे, परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायामाचा अभ्यास आहे. ध्रुव महाराजांनी लक्षावधी वर्षांपूर्वी जेव्हा ही मन नियंत्रण प्रक्रिया स्वीकारली होती तेव्हा ती सहजपणे साध्य करण्यात येण्यासारखी होती. ही कधीच आहे? ध्रुव महाराज आहेत ते सत्ययुगात आहेत तेव्हा. हा असं आहे. पण आता कलियुगात कसं आहे? सत्ययुगातला मार्ग होता ध्यान धारणा, पण आता कलियुगात काय आहे? हरिनाम संकीर्तन यज्ञ. त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. परंतु वर्तमान काळी म्हणजे आता सध्याच्या युगात कीर्तन प्रक्रियेने मनास सरळ भगवंतांच्या चरण कमलांवर केंद्रित करणे अति आवश्यक आहे. आपण कोणीच ध्यान करत बसू शकत नाही. हे हरे कृष्ण कीर्तनच आपल्याला भगवंतांच्या चरणावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं. हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन करून मनुष्य त्वरित मंत्राच्या ध्वनी कंपनांवर मन केंद्रित करून भगवत चरणांचे चिंतन करतो. मग आपोआपच कीर्तन सुरू झालं की काय होतं? आपण डोलायला लागतो बघा. हा म्हणजे आपलं मन आहे ते कुठे होतं? जाऊन भगवंतांच्या चरणावर जाऊन बसतं. ते लक्ष भगवंतांच्या चरणावरच चिंतन करण्यात लागतं. अशा रीतीने जो भक्त आहे तो काय होतो? अविलंब समाधी स्तरावर उन्नत होतो. आता ही एवढी मोठी प्रोसेस आहे जी आपण वाचली, यम नियम वगैरे ते सगळं. तर इथे काय आहे? भगवंतांची भक्ती करायला लागला, भगवंतांचं कीर्तन मनपूर्वक करायला लागला की काय होतं? आरामात तो काय करू शकतो? जर त्याचं ध्यान भगवंतांच्या भगवंतांच्या कीर्तनात जर एक लक्षपूर्वक असेल तर तो काय होतो? पूर्णपणे आजूबाजूचं सगळं विसरून अगदी म्हणतात ना की समाधीत जातो असं म्हटलं जातं. म्हणजे समाधी स्तरावर म्हणजे काय? बराच काळ भगवंतांचं केवळ चिंतन, ह्याच एक विचार, बाकी कोणताच विचार नाही. अशा प्रकारे साक्षात भगवंतांपासून अभिन्न असणाऱ्या पवित्र भगवन्नामांचे कीर्तन मनुष्याने अखंडपणे केल्यास स्वभावतःच
त्याचे मन भगवंतांच्या चिंतनामध्ये तल्लीन होऊन जाते. त्याचं मन काय होतं, भगवंतांचं चिंतन करण्यामध्ये तो तल्लीन होतो. त्याला वेळेचं पण भान राहत नाही. आणि समाधी कशी असते, खूप काळासाठी असते. पुढचं पॅरेग्राफ. ध्रुव महाराजांनी परमश्रेष्ठ गुरूंचे ध्यान करावे. परमश्रेष्ठ गुरु म्हणजे कोण आहेत असं म्हटलं जातं, कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण काय आहेत, अख्ख्या जगताचे गुरु आहेत. त्यामुळे सर्वच जण त्यांना वंदन करतात. म्हणून ध्रुव महाराजांनी परमश्रेष्ठ गुरु यांचे ध्यान करावे असा उपदेश त्यांना उपरोक्त श्लोकामध्ये, यावरच्या श्लोकामध्ये दिला आहे. श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहेत आणि म्हणूनच ते चैत्य गुरु म्हणूनही ओळखले जातात. आपल्या हृदयात राहून भगवंत परमात्मा रूपात आपल्याला मार्गदर्शन करत असतात. म्हणून परमात्म्याला काय म्हणतात, चैत्य गुरु. प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थित असणारा परमात्मा म्हणजे चैत्य गुरु होय. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे परमात्मा हृदयातून सहाय्य करतो. म्हणजे काय, आपण बघितलं बघा 15.15 जो श्लोक आहे, सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो. म्हणजे भगवंत काय म्हणतात, सगळ्यांच्या अहम म्हणजे मी काय करतो, हृदयात सन्निविष्टो, मी काय करतो, निवास करतो सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात. तर हे झालं आतलं, म्हणजे मनुष्याच्या शरीरातनं, आतून हृदयातून भगवंत सहाय्य करतात. म्हणजे भगवंत काय हृदयातून सहाय्य करतात. आणि बाहेरून पुढे वाचते, आणि बाहेरून सहाय्य करण्यासाठी तो म्हणजे कोण, भगवंत कोणाला पाठवतो, आध्यात्मिक गुरु पाठवतो. म्हणजे आत बसून भगवंत स्वतः चैत्य गुरु बनतात परमात्मा रूपात, आतून मदत करतात. आणि बाहेरून भगवंत कोणाला पाठवतात, आध्यात्मिक गुरूंना पाठवतात. ठीक आहे. आपले आध्यात्मिक गुरु म्हणजे चैत्य गुरु, अर्थात प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करणारे आध्यात्मिक गुरुचे बाह्य प्रकटीकरण आहे. हे वाक्य आपण नीट वेगळं वाचूया. आता आपले आध्यात्मिक गुरु म्हणजे हे वाचूच नका, मी पुढचं वाचते ना. चैत्य गुरु म्हणजे काय, अर्थात प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करणारे आध्यात्मिक गुरु. म्हणजे आत आहेत जे आहेत ते कोण आहेत, चैत्य गुरु आहेत. म्हणजे परमात्मा आहेत ते काय आहेत, चैत्य गुरु, ते आत आहेत. आणि ते कोण आहेत, आध्यात्मिक गुरु जे आहेत ते बाहेरून आहेत. आध्यात्मिक गुरु बाहेर आहेत, ते बाह्य प्रकटीकरण आहे भगवंतांचं. कारण गुरु कोण आहेत, भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे भगवंत काय करतात, दोन्ही ठिकाणून मार्गदर्शन करतात. बाहेरून काय करतात, बाह्य प्रकटीकरण आहे आध्यात्मिक गुरु, आणि आतून भगवंत कसे मार्गदर्शन करतात, चैत्य गुरुच्या रूपाने मार्गदर्शन करतात. पुढचं पॅरेग्राफ. भौतिक वस्तूंविषयी आपले विचार आपण ज्या प्रक्रियेद्वारे सोडून देतो त्या प्रक्रियेला प्रत्याहार म्हणतात. आपण जे प्रत्याहार बघितलं बघा, त्या प्रत्याहार मध्ये पाहिलं आपण की कुठे गेला प्रत्याहार, इंद्रियांना केंद्रित करणं. म्हणजेच काय, भौतिक विषयींविषयी आपले विचार आपण सोडून देणं. भौतिक विषयी बाकी काही नाही विचार करायचा. आपली इंद्रिय कुठे लावायची, फक्त भगवंतांच्या सेवेमध्ये लावायची, त्यांच्या चिंतनामध्ये लावायची. भौतिक वस्तूंविषयीचे आपले विचार आपण ज्या प्रक्रियेद्वारे सोडून देतो त्याला प्रत्याहार म्हणतात. सर्व ऐहिक विचार म्हणजे सर्व भौतिक विचार आणि कार्यांचा त्याग करण्याचा तिच्यामध्ये समावेश होतो. तिच्यामध्ये म्हणजे ही जी प्रक्रिया आहे प्रत्याहार, ही प्रक्रियेमध्ये काय कसला समावेश होतो, सगळे भौतिक विचार आणि कार्याचा त्याग करणं. या श्लोकामध्ये योजिलेल्या अभिध्यायेत हा शब्द दाखवतो. अभिध्यायेत हा शब्द कुठे आहे, अभिध्यायेत. 44 श्लोकाचं दुसरी ओळ जर बघितली तर त्यात दिलेलं आहे शनै व्युदस्य अभिध्यायेत, म्हणजे त्यावर ध्यान कर. अभिध्यायेत, या अभिध्यायेत हा शब्द दर्शवतो की मनुष्य जोपर्यंत आपले मन स्थिर करीत नाही तोपर्यंत तो ध्यान करू शकत नाही. म्हणून निष्कर्ष असा निघतो की ध्यान म्हणजे हृदयांतरी म्हणजे हृदयातल्या भगवंतांचे चिंतन करणे होय. ध्यान करणं म्हणजे काय आहे, हृदयात जे भगवंत बसलेत त्यांचं चिंतन करायचं. या स्तरावर मनुष्य अष्टांग योग पद्धतीने म्हणजे
काय असं ध्यान करत तो हृदयातल्या भगवंतांचं चिंतन करणं हे करू अष्टांग पद्धतीने, किंवा सध्या आपण त्याचं कसं करू शकतो, पवित्र भगवान नामाचं अखंड कीर्तन करत आपलं लक्ष कुठे जाणार, ध्यान भगवंतांच्या चरणकमलाचं चिंतन करण्यात जाणार. हे हो वा ते हो, सगळ्याचं ध्येय काय, शेवटची ओळ आहे, दोहोंचे ध्येय भगवंतांचे ध्यान करणे, भगवंतांचं स्मरण करणं आहे. मग ते कीर्तनाद्वारे स्मरण होऊ दे व अष्टांगद्वारे होऊ दे, अष्टांग योग पद्धतीद्वारे. महत्वपूर्ण काय आहे, भगवंतांच्या चिंतनात मग्न राहणं, स्मरण करणं, ध्यान करणं. तर काय करूया, आणखीन एक श्लोक वाचायचा का? मी थांबूया थांबूया. ओके. कारण की आता पुढच्या 45 पासून आहे ना, भगवंतांचं इतकं सुंदर वर्णन आहे, खूपच सुंदर वर्णन आहे. एकदम नारद मुनी भगवंतांच्या प्रत्येक अवयवाचा, डोळ्याचं, भुवया, नाकाचं, कपाळाचं सगळ्याचं वर्णन करतात. खूप सुंदर आहे. ते आपण उद्या 45 पासून बघूया. तर आपले 44 श्लोक झालेत. काही शंका असेल तर सांगा, नाहीतर आपण थांबूया. आहे काही शंका? नाही? मद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय.